पण लोकसभेच्या आधी तुम्ही लाडक्या होता का ह्याचं जरा चिंतन करा. कोण लाडकं नव्हतं यार. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी लाडका हा विषयच नव्हता. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी झाल्या, लाडके भाऊ झाले. आता एक योजना मला गुप्त कळलेली आहे, लाडका जावई नावाची पण एक योजना येणार आहे. हे सगळं कशासाठी? लाडक्या खुर्चीसाठी. ती खुर्ची जाणार आहे हे दिसायला लागले. उशिरा सुचलेलं शहाणपण महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे. तुम्ही कुठलाही रंग वापरा, महाराष्ट्रातली जनता तुम्हाला पूर्ण 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 गाडल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल बाबू देशमुख साहेब, जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे साहेब, आपले लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर अमोल कोल्हेजी, महिला राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, आपल्या सर्वांचे लाडके देवदत्त निकम, यशवंतराव गोसावी, स्वप्नील गायकवाड, बाळासाहेब बानखेले, अनंतराव चौगुले, नागेश फाटे, नूतन पक्षप्रवेश ज्यांचा झाला ते सदानंद शेवाळे, भारतीताई शेवाळे, शेखर घुले, मिलिंद बारवे पाटील, दोंडी भाऊ भोर, पूजाताई वळसे पाटील, दामू अण्णा घोडे, शंकर बाबुळकर, दिलीप बोराडे, डी.बी. बोराडे, हरीश खामकर, गणेश यादव, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, कुमार नाणेकर, शंकर पिंगळे, राजश्रीताई निकम, संजय बडेकर, अविनाश पोकळे, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना बरंच मार्गदर्शन मगासपासून झालेलं आहे. मी जास्त वेळ आपला घेणार नाही. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी लोकांचं जागरण करण्यासाठी, महायुतीचे काळे कारनामे लोकांच्या समोर मांडण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं रयतेचं राज्य भविष्य काळात आम्ही करू हा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेत निर्माण करण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा आपण सुरू केलेली आहे. जुन्नरहून सुरू झाली आणि 9 ऑगस्ट या क्रांती दिनाच्या दिवशी आणि आदिवासी दिनाच्या दिवशी आपण ही मुद्दामून यात्रा सुरू केलेली आहे. आज योगायोगाने मला वाटतं नागपंचमी पण आहे. त्यामुळं देवदत्त निकम यांचा विरोध होता की नागपंचमीला येऊ नका, पण क्रांती दिन आणि आदिवासी दिनानिमित्ताने याच. पण त्याचा परिणाम होईल असं त्यांनी मला आधीच सांगितलेलं. तरी देखील आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर आणि बंधू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसभेत आपण विजयी आपल्या उमेदवारांना करू शकला. आपण ज्या पद्धतीनं डॉक्टर अमोल कोल्हेंना या लोकसभा मतदारसंघात विजयी केलं त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे हार्दिक अभिनंदन करेन. पवार साहेबांचा उमेदवार आणि डॉक्टर अमोल कोल्हे संसद रत्न म्हणून त्यांनी जी कामगिरी संसदेत केली त्याचं कौतुक करून त्यांच्या मागे प्रोत्साहनाची थाप मारणारे तुम्ही सगळे आहात. देशाच्या राजकारणामध्ये बराच बदल लोकसभेनंतर झाला. 400च्या पार जाणारा वारू 240 मध्येच अडकला आणि अडखळलेल्या वारूला 2 नवीन टेकू घ्यावे लागले. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू, ज्यांनी आयुष्यात 5 वर्षे एकाच्या बरोबर कधी काढलेली नाही. त्यामुळे हे सरकार कधी खाली येईल याचा नेम नाही. आणि म्हणून आता एक कल्ली पडेल तसं वागणारं सरकार आता मर्यादेत वागायला लागले. आता मोदी सरकार राहिलेलं नाही, आता एनडीए सरकार म्हणून त्याचा उल्लेख करावा लागतो.
संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडला तर देशाच्या इतिहासात कधी झालं नाही. भारत हे संघराज्य आहे आणि संघराज्यात सर्वांना वित्त आयोगाच्या घालून दिलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे पैशाचं वाटप, गोळा केलेल्या करांचं वाटप होतं. पण त्याऐवजी भारत सरकारने हा कायदा, नियम, संकेत मोडले, पायदळी तुडवले आणि पाठिंबा दिलाय म्हणून बिहारला, पाठिंबा दिलाय म्हणून आंध्र प्रदेशला मर्यादा सोडून प्रचंड निधी देण्याचं आश्वासन अर्थसंकल्पात दिलं. महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली वगैरे हे भार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना जाहीर सांगावं लागलं की अहो मिळालेत ना, असं का बोलताय, 7,500 कोटी आपल्याला मिळाले. त्याचा तपशील त्यांनी दिला. 56,000 कोटी रुपये बिहारला गेले आणि महाराष्ट्राला चालू असणाऱ्या प्रकल्पावर ऑटोमॅटिक जे प्रोव्हिजन करावी लागते ती प्रोव्हिजन केली. असे 7,000-7,500 कोटी रुपये, काही लाख कोटी रुपयाच्या भारताच्या अर्थसंकल्पातनं महाराष्ट्राला मिळाले. महाराष्ट्रावर अन्याय करण्याचं काम हे आज नाही, मागची अनेक वर्ष करतायत. आमच्या अनिल बाबू देशमुखांनी तुम्हाला सांगितलं कसे प्रकल्प बाहेर गेले. बाहेर प्रकल्प गेले म्हणजे काय, आमच्या आंबेगावच्या, आमच्या मंचरच्या युवकांच्या हाताला काम मिळालं असतं, ते मिळालं नाही. फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगावला आला असता, 1.5 लाख लोकांना हाताला काम मिळालं असतं, संसार उभे राहिले असते. आमची जी संधी यांनी घालवली. एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेला, आमची ती हजारो मुलांना काम मिळायची संधी घालवली. असे अनेक प्रकल्प आहेत. बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प येणार होता, दुसरे प्रकल्प वेगळ्या देशात आले पण आमच्या राज्यात आले, आमच्या महाराष्ट्रात आला नाही, आमची संधी गेली. मी अशी मोठी यादी तुम्हाला सांगेन की ज्यामुळं महाराष्ट्रातल्या तरुणांच्यावर प्रचंड प्रचंड असा अन्याय मोदी आणि शहांच्या दिल्लीच्या सरकारने केला. आणि दिल्लीच्या दरबारात 8व्या आणि 10व्या लाईनवर जाऊन बसलेले आमचे सरदार खाली माना घालून ते म्हणतील त्याला हो म्हणायचं पाप करतायत. हाच महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांनी केलेला महाराष्ट्र द्रोह आहे असं आमचं मत आहे. एकाची हिंमत होत नाही आवाज उठवायला की का आमच्या राज्याला आमचा प्रकल्प घेऊन चाललाय. एकही आवाज उठवत नाही. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असताना आज कांद्यासाठी दिल्लीच्या विरोधी बोलायच्या ऐवजी नाशिकात जाऊन माफी मागायची वेळ आली. कांदा उत्पादकांची बाजू घ्यायला दिल्लीला जाऊन बोला. तुम्ही खुमडच्या तुमच्या टिकवण्यासाठी 10 वेळा रात्रभरात दिल्लीला प्रवास करता, पण तुम्हाला कांदा उत्पादकांच्यासाठी तोंड उघडण्यासाठी लोकसभेत आणि मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांच्या समोर वेळ मिळाला नाही. गुजरातचा कांदा निर्यातीला परवानगी आधी मिळते, पण महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात मोठा कांदा निर्मितीचा क्षेत्र असल्यामुळं, महाराष्ट्र राज्य असल्यामुळं आम्हाला ती पहिल्यांदा परवानगी मिळाली होती, पाहिजे होती, पण ती दिली नाही. 40% निर्यात शुल्क लावलं. आमचा कांदा पाकिस्तानपेक्षा महाग झाला, कोणी घेईना झालंय. पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना मदतही करतील अप्रत्यक्षपणानं, पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांचा द्वेष करतात. हेच वारंवार लोकांच्या समोर यायला लागले. आज कांदा उत्पादकांच्या क्षेत्रात जाऊन तुम्ही कांदा उत्पादकांची माफी मागताय सगळ्या कांदा काढून झाल्यावर. ज्यावेळी कांदा विकायची वेळ होती त्यावेळी तुम्ही कुठं गेलेला. कापसाची पण तीच परिस्थिती आहे. सोयाबीनच्या शेतकरी अडचणीत आला, अतिवृष्टीनं त्याच्यावर प्रचंड मोठं अरिष्ट आलं. केळी उत्पादकांचा आणि संत्रा उत्पादकांचा माल बांगलादेशमध्ये जात नव्हता. एक काल परवा मी क्लिप बघितली बांगलादेश बद्दल. 13 साली का 12 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा राज्याचे त्या मुख्यमंत्री होते, ते म्हटले बांग्लादेश में जो चल रहा है उसके ऊपर इनका कुछ नियंत्रण नहीं है केंद्र सरकार का, केंद्र सरकार सिर्फ देख रही है. आज क्या हो रहा है, बांग्लादेश की तरफ ही आप सिर्फ देख रहे हैं. वो शेख हसीना बिचारी उधर से भाग गई तो भी आप कुछ नहीं कर पाए. प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा असा विषय करून 2014 साली देशाला संभ्रमित केलं. 10 वर्षाच्या अनुभवाने देशाने निकाल घेतला
या देशाची घटना बदलणाऱ्यांना बाजूला करूया म्हणून थोडा बहुत इकडं तिकडं झालं असतं तर देशाची घटना बदलायला निघालेल्या लोकांना सत्तेपासून बाहेर जावं लागलं असतं. अनेक लोक आम्हाला विचारतात, ही लोक तुमच्या पक्षात येणार का, पक्षात येणार का पक्ष. मी अनेकांना सांगतो, जोपर्यंत ईडीची छडी अमित शहाच्या हातात आहे तोपर्यंत ही कुणी येऊ शकणार नाही. ज्या दिवशी नरेंद्र मोदी आणि ईडीची छडी असणारे अमित शहा बाजूला जातील त्या दिवशी अमोल कोल्हेंनाच फोन येईल, जाऊ दे ना मागचं सोडव, विसरून जावा. पण नाही, विसरायचं नाही हा भाग पुढचा, पण अशी रिक्वेस्ट येईल त्यांना. त्यामुळं पत्रकारांना मी सांगतो, असं कोणी येणार नाही आमच्याकडं. ज्यांच्यावर केसेस आहेत, जे संकटात आहेत, त्यातल्या कुणाची टाप नाही आमच्याकडे येण्याची. इकडे यायला मर्दाचं काळीज लागतं, इकडून उभा राहायला मर्दाचं काळीज लागतं, इथून संघर्ष करायला आपल्या सगळ्यांना ताकद लागते. आम्ही सगळ्यांनी ठरवले, असे असंख्य सहकारी आहेत. तुम्ही फार काळजी करू नका. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, यात काही माझ्या मनात शंका नाही. महाराष्ट्रातली जनता एवढी हुशार आहे की नवे 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 चेहरे आता हुडकायला लागलेले. तुम्ही तुमच्या मतदारसंघात नवा चेहरा हुडकलेला आहे. आणि असे महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही गेल्यावर 2024ला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जवळ येऊन उभा राहाल, गॅलरीत येऊन बघा, 70% चेहरे महाराष्ट्राच्या विधानसभेतले पुढच्या वेळी नवीन दिसतील. अनेकांचा सुपडा साहेब महाराष्ट्रातल्या राजकारणात फसवाफसवी करणाऱ्यांचा झाल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही यात्रेनं आपल्या दारात आलोय. अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या समोर जटिल झालेले आहेत. महागाई प्रचंड वाढलेली आहे. महाग झालेल्या वस्तूंवर टॅक्स प्रचंड ह्यांनी वाढवलेला आहे. शेतकऱ्यांच्या सगळ्या अवजारांच्यावर ह्यांनी टॅक्स लावलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात औषधाच्या किमती वाढलेल्या आहेत. 5 लाखाचं कार्ड देतो म्हणत होते मोदी साहेब गॅरंटी म्हणून. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ते कार्ड घेऊन गेलं तर ते म्हणतो, कार्ड घेऊन आलाय तू बाहेर हो. असली यांची गॅरंटी. आणि त्यामुळं काही खरं नाही. आता हे पैसे वाटायचं सध्या चाललंय. आमच्या लाडक्या सगळ्या भगिनींना मी सांगेन, तुम्ही काही चिंता करू नका. आता मिळतंय ते घ्या, काय आमचं काय कोणाला विरोध नाही. पण सरकारी फतवे निघायला लागलेत, फायलीवर अधिकारी लिहायला लागलेत वित्त विभागाचे की पुन्हा फायली पाठवू नका, आता सगळे पैसे एकाच योजनेसाठी द्यावे लागत आहेत, त्यामुळे कुठल्याही नवा प्रस्ताव पाठवू नका, असं वित्त अधिकारी, वित्त खात्याचे सचिव लिहायला लागलेले आहेत. वित्त खात्याचाही यांना विरोध होता, पण ठीक आहे, जाहीर केलं. मी महाराष्ट्रातल्या जनतेला महाविकास आघाडीच्या वतीने हे आश्वासित करेन की आमचं सरकार येईल त्यावेळी आम्ही ह्याच्यापेक्षा चांगली सेवा आमच्या लाडक्या बहिणींची करू. लाडक्या बहिणींनी चिंताच करायची गरज नाही. तुम्हाला वाटेल की हे निवडणुकीसाठी होतं, आम्ही अतिशय सक्षमपणानं तुमच्यासाठी नव्या व्यवस्था त्याच वेगानं आणि त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं उभ्या केल्याशिवाय राहणार नाही, एवढं माझ्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना आव्हान. पण लोकसभेच्या आधी तुम्ही लाडक्या होता का ह्याचं जरा चिंतन करा. कोण लाडकं नव्हतं यार? लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी लाडका हा विषयच नव्हता. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी झाल्या, लाडके भाऊ झाले. आता एक योजना मला गुप्त कळलेली आहे, लाडका जावई नावाची पण एक योजना येणार आहे. हे सगळं कशासाठी? लाडक्या खुर्चीसाठी. ती खुर्ची जाणार आहे हे दिसायला लागले. उशिरा सुचलेलं शहाणपण महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे. तुम्ही कुठलाही रंग वापरा, महाराष्ट्रातली जनता तुम्हाला पूर्ण 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 गाडल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. वेळ बराच झालाय, अजून 2 सभा आहेत. आपण देवदत्त निकम साहेब मला इथे येण्याची संधी दिली. हुतात्मा बाबू गेनूंच्या
स्मारकात जाऊन त्यांच्या समोर वंदन करण्याची संधी म्हणतोय मी. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरीच्या जन्मस्थानी पहिल्या पायरीला वंदन करून आमची ही शिवस्वराज्य यात्रा सुरू झालेली. डॉक्टर अमोल कोल्हेंनीच मागच्या वेळची शिवस्वराज्य यात्रा केली. त्यावेळी लोक म्हटली राष्ट्रवादीचे 20-22च येतील हो आमदार, हे काय काढतात यात्रा. 20-22 नाही, आमचे 54 आले. आता नवी यात्रा सुरू झालेली आहे पार्ट 2. पार्ट 1 पेक्षा शेवाळे साहेब पार्ट 2 मोठा आहे. तुम्ही आलेलाच आहात. त्यामुळं असे सगळे मावळे एकत्रित येऊन पार्ट 2 मध्ये 54चे 80 आमदार करतील, हा मला महाराष्ट्रात विश्वास आहे. महाराष्ट्र वाट बघतोय तो विधानसभेची. शिवसेनेच्या जागा भरपूर येतील, काँग्रेसच्या जागा भरपूर येतील, आमच्याही जागा भरपूर येतील. आमची बेरीज 175च्या दरम्यान किंवा त्याच्या पुढे झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी महाराष्ट्रातली परिस्थिती बदललेली आहे. लोकसभेच्या आधी कोणी विश्वासच ठेवत नव्हतं आमच्यावर. पण पडतंय म्हटल्यावर जी माणसं आता बाहेर यायला लागलेली आहेत. लोकसभेच्या आधी इथं आलेलो त्यावेळी मला माहित होतं देवदत्त निकम काय होतं ते. पण पडू शकतं. लोकभावना यांच्याच बरोबर आहे, ही महाराष्ट्रातल्या जनतेला खात्री पटलेली आहे. त्यामुळे पुढचा पाडा मोठा होणार आहे. आणि म्हणून सगळे तिन्ही मिळून 100च्या आत नाही आले तर माझं नाव तुम्ही बदला पाहिजे. 80-90 ह्याच्या आतच तिन्हीची बेरीज, एकाची नाही तिन्हीची. आपण सर्व ताकदीनं देवदत्त निकम तुम्हा सर्वांना पुढे येऊन काम करतायत, उत्साहाने काम करतायत. अनेक चांगले आदर्श त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत निर्माण केलेत. आणि म्हणून या नव्या चेहऱ्याला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असावा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.